नमस्कार मंडळी. आज तब्बल 4 दिवसांनी मी ऑफिसला चाललोय. आता साधारणपणे असा मी 4 दिवस रजा घेऊन घरी बसलो की आमच्या ऑफिसातली मंडळी जे समजायचं तेच समजतात. ते त्याचं काय आहे, 1965 सालापासून मला रक्तदाबाचा विकार आहे. हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन म्हणतात ना, तेच ते. तर अशी रजा घेऊन मी घरी बसलो की यांचं काहीतरी कमी जास्त झालंय असंच म्हणतात ते. आता एक आहे, माझ्या ऑफिसात मला जितकी मंडळी ओळखतात ती सगळी माझी जीवाभावाची मित्रमंडळी आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. तर यांना जे व्हायचंय ते शनिवारी दुपारी होऊ नये असंच ते म्हणतात. रजेवरनं मी ऑफिसला निघालो, ऑफिसला गेलो की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माझं स्वागत करतो. अगदी दारापासून सुरुवात होते. या. नमस्कार काय साहेब. नमस्कार नमस्कार. काय म्हणते तुमचं उसळतं रगत? सिस्टोलिक की डायस्टोलिक? तो सांगू न फायदा. त्यापरीस हे सांगा की रगत उसळल्यामुळे काहीतरी करावंसं वाटत होतं की नाही? मित्रा, रक्त उसळलं ना की माणूस आडवा होतो. आडवा. ते रक्त सळसळणं वेगळं, हे रक्त उसळणं वेगळं. नाही कळायचं तुला. घे. बरं राहिलं. आता बरं आहे ना? हो हो. या या. चल. नमस्कार काळे साहेब. नमस्कार नमस्कार. काय म्हणते तब्येत? काय बरी आहे. का पुन्हा रक्तदाबाचा त्रास का? हो ना. काय हो, आकडा काय लावला तसा? तोच विचार करतोय हो. काय लावायचा, काय 1 2 का 4 आज करायचा विचार करतोय. काय साहेब, एक काम करा, तुम्ही तुमचा रक्तदाबाचा आकडा सांगा मला. आज ओपनिंग किती आणि क्लोजिंग किती सांगा. माझ्या रक्तदाबाच्या आकड्यावर तू आकडा लावणार? हो, म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंगचा सुवर्ण मध्ये साधायचा. हो, लागलं तर लागला, सांगा ना. राहू दे. 4 दिवस बऱ्याच आकड्यांची खेळलोय मी. राहू दे. असं म्हणताय? बरं ठीक आहे, मीच लावतो अंदाजाने. ना कम ना ज्यादा. 50-50. साहेब, भदे कोण आहे तो? भदे? भदे? काही नाही ओळखत हो मी कोण भदे. पण गेली 4 दिवस तुम्हाला सारखे फोन येतात त्यांचे. भदे? नाही 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 ओळखत. हो साहेब, भदे कोण हो? भदे? मलाही तोच प्रश्न पडलाय, कोण भदे? हो, 100 वेळा फोन होऊन गेला की त्यांचा. तू 100 वेळा म्हणतोयस म्हणजे 2-4 वेळाच येऊन गेला असेल. बरोबर आकडे लावणारा विचारा की. येस काय साहेब, मी आलोच. या. एक आकडा लावून येतो. काम चालू केलंय, आलोच जाऊन. या या. 1 2 3 4 5 6 7. कोण असेल हा भदे? चर्चा तर इतकी झाली आहे जणू हिंदी पिक्चरचा हिरो आहे आणि आताच एंट्री घेणार आहे. भदे भदे भदे. बाकी काही आडनावं गमतीशीर असतात. भदे. आता भदे म्हटल्यावर असं वाटतं की कुठल्या तरी खामगाव खुर्द या गावी गणपतीच्या देवळाचं पुनरुत्थान करण्याकरता जी पावती पुस्तकं घेऊन हिंडणारी मंडळी असतात ना गावोगावी वर्गणी मागत, तशातला भदे वाटला. आता आडनावावरनं मी फिगर उभी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. असे प्रयत्न नेहमी फसतात. आता पाटणकर, पटवर्धन अशी आडनावं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहते हो. पण प्रत्यक्षात जेव्हा पाटणकर आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा ते रिसबूड सारखे दिसतात. हा, आता एक आहे की पुरुषांना आपल्या आडनावाची निवड करण्याची चॉईस नसते. बायकांना ती आयुष्यात पुन्हा एकदा मिळते. अहो, पण कधी कधी आधीचं आडनाव परवडलं अशी परिस्थिती होते. आता आमच्या ऑफिसमध्ये एका बाईचं आडनाव होतं उदास. उदास बाई आल्या. कसं वाटतं ऐकल्यावर? अहो, लग्नानंतर तिचं आडनाव काय व्हावं? घायाळ. हॅलो.
नमस्कार, काळे साहेब आहेत का? हा बोलतोय. हो मी भदे. अहो तुम्हाला 4-5 दिवस झाले फोन करतोय साहेब, मी भेटायचं होतं तुम्हाला. हा हा या ना. आज येऊ काय? हो चालेल 1 वाजता येतो. चालेल. ओके ओके. आणि बरोबर 1 वाजता भदे ऑफिसच्या दारात हजर. नमस्कार. आहेत का साहेब, आहेत का? मला काळे साहेबांना भेटायचंय. मी भदे. हो आहेत का? अरे नमस्कार काळे साहेब, मी भदे. भदे हो. भदेना पाहिल्यावर एक गोष्ट जाणवली. भदे एक्झॅक्टली भद्यांसारखे होते. भदे भदे या येऊ का? या बसा बसा. नमस्कार. नमस्कार. मी जनमेजय सोसायटीतून आलोय. हाऊसिंग सोसायटी. हो 10-12 इमारती. 10च. कुठल्या तरी 2 इमारतींमध्ये मोकळी जागा असेल. हो आहे ना, आहे ना. त्यावर सार्वजनिक हळदी कुंकवापासून ब्लड डोनेशन पर्यंतचे सर्व कार्यक्रम होत असणार. होतात होतात. सोसायटीतील कच्ची बच्ची आमच्या कथाकथनाला येऊन बसणार, ज्यांनी गोष्ट ऐकू नये अशी. हो. जो वर्ग ज्या वर्गाने ऐकाव्यात म्हणजे स्टुडंटचा वर्ग, तो 5-7 इकडे 10-15 तिकडे अशी विखुरलेली. आणि आज हा लेखाचा काय सांगणार आहे अशी माझी परीक्षा घेणार. त्यावरची पिढी साधारण 100 फुटावर जो एक 1.5-2 फूट उंचीचा कट्टा असतो ना त्यावर बसणार. म्हणजे पॅरापीटवर कावळे बसतात ना तसे बसणार. त्या पुढची पिढी इथूनच ऐकू येत आहे म्हणून कोणी पहिल्या मजल्यावर, कोणी दुसऱ्या मजल्यावर, कोणी तिसऱ्या मजल्यावर. त्यात कोणीतरी भांडी घासणार, भांड्यांची आदळआपट. अशा पार्श्वसंगीतावर आमचं कथाकथन. नाही काळे साहेब, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तसं असतंच तिथे. परंतु मी तुम्हाला शब्द देतो की असं काही तिथं होणार नाही. मग आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही काळे साहेब. तुम्हाला कधी हवंय कथाकथन? आणखीन 4 दिवसांनी. नाही हो, नाही जमणार. नाही असं करू नका. काळ्यांना घेऊन येतोच असा शब्द देऊन आलो मी सोसायटीला. कबूल आहे हो भदे, पण काय आहे, मला डॉक्टरांनी 2 गोष्टी टाळायला सांगितल्या. हो कोणत्या? हो मला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. हो. डायस्टोलिक किती आहे? 130. मग जपायला पाहिजे. हा जपायला पाहिजे. मग म्हणूनच तर विश्रांती घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. पण मग मी काय म्हणतो, आमच्याकडचा कथाकथनाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकदमच घ्या की विश्रांती. काय आमची? नाही हो, असं नाही म्हटलं मी. नाही म्हणूनच ना. काय नाही तुम्ही नाही म्हणू नका. मी हा आमचा इब्रतीचा प्रश्न आहे. काय एक काम करा ना, तुमचं हे हायपर टेन्शन आहे ना, हे 4 दिवसांसाठी आमच्यावर सोपवा. हो भदे, हायपर टेन्शन असं तुम्हाला देणं म्हणजे 4 दिवस बाहेर गावी जाताना कोणाला पोपटाचा पिंजरा सोपवण्यासारखं आहे का? पोपट सांभाळणं अवघड आहे काळे साहेब. नाही हो भदे, आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं करू नका तुम्ही, माझं ऐकून घ्या. मी बस 4 दिवसांसाठी तुमचं हायपर टेन्शन आम्ही आमच्याकडे घेतलं. आमच्याकडे कथाकथनाला तुम्ही आता यायचं. बरं येतो. धन्यवाद. सावकाश. बरं ऑफिसमधून येता येता आमच्या डॉक्टरांकडे जाऊन आलो. डॉक्टर पालेकरांकडे. त्यांनी चेक केला आणि म्हणाले ॲब्सोल्युटली नॉर्मल. अजून रजेवर आहात की काय? असेच औषध न घेता
जर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहायला लागलं तर तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल. 2-3 दिवस सतत चेक केलं आणि सरळ भाद्यांना फोन लावला. ऑफकोर्स भाद्यांकडे फोन नव्हता, त्यांच्या शेजारी लावला, हळबेंकडे. येस, आय एम मिस्टर हबे. तुमच्या शेजारी भदे राहतात का? हो हो, राहतात ना. जरा बोलवता का त्यांना फोनवर? निरोप पाठवतो, पण ते येण्याच्या कंडिशन मध्ये असतील की नाही ते नाही सांगू शकत. का हो, काय झालं? हो, ते वपू काळे आहेत ना, त्यांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी मिस्टर भदे काल त्यांच्या ऑफिसला गेले होते. काळ्यांना भेटल्यानंतर मिस्टर भदे घरी आले आणि आडवे झाले. तो कशामुळे? त्यांना हायपर टेन्शनचा अटॅक आलेला आहे. त्यांना नेहमी होतो का त्रास? छे छे, माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्यांदाच त्यांना हा ब्लड प्रेशरचा त्रास होतोय. बरं ठीक आहे, त्यांना सांगा की मी येणार आहे म्हणून. पण आपलं नाव काय? अरे हो, मी आधीच सांगायला हवं होतं. मी स्वतः वपू काळे बोलतोय. वा 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 वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. मी बोलवू का त्यांना? नाही, नको. हायपर टेन्शन म्हणजे काय असतं याची पूर्ण कल्पना आहे मला. ठीक आहे, तुम्ही कार्यक्रमाला येत आहे ना? हो हो, नक्की येणार आहे. ओके, चल ठीक आहे. ओके. अरे अरे काळे साहेब, या 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 या, बसा 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 बसा. धन्यवाद. बसा. नमस्कार नमस्कार. अरे अगं, हे काळे साहेब, वपू काळे साहेब, चहा चहा टाक. चहा त्यांना. नाही नाही नाही, नो, आताच घेतला ना खाली. नक्की नक्की ना. हो हो. काय कसं काय झालं कथाकथन? फॅन्टास्टिक. आणि मुलांचा काही त्रास वगैरे? अहो छे, एकही मूल नव्हतं त्या तिकडे. कसं काय जमलं तुम्ही? मी सर्क्युलर काढलो होतो मी. हो का? हिनीच नेऊन दिलं होतं तिकडे. बरं. बरं, ते तारापेठवरचे कावळे काय हो? आणि ते भांड्या कुंड्यांचे पार्श्वसंगीत. बस बस, जाऊ दे ना आता. आणि हालाच तर एक छोटस काम उरकून टाकूयात. अगं, ते कुठे ठेव? हा, हे तुमचं मान आणि धन. मोजून घ्या, मोजून घ्या. ठेव, विश्वास आहे. बर बर, येऊ मी आता. अरे, असं कसं? असं जायचं नाही. म्हणजे? ते 4 दिवसापूर्वी तुम्ही आम्हाला दिलं होतं तुमचं ते ब्लड प्रेशर, ते परत नको का घेऊन जायला तुम्ही? मग ते घेऊन जा तुम्ही. बरं, येतो. या सावकाश. जरा मला घरपर्यंत सोडायला याल ना? हो हो, हा, या. चला. भदे येतो. हा. या 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 या. हा, पाहिलंस असं आहे ते. काय आता एक काम कर, आता मला फर्स्ट क्लास फक्कड चहा टाक. चहा? हो, चहा टाक. चहा नाहीये. ऍक्शन ऍक्शन. ऍक्शन. बसा बसा, उभे का बसा. बसा बसा. काय मी फार मोठा माणूस नाही, मी आल्यावर उभं राहिलं. ऍक्शन. काय सर्दी वाढली वाटतं? पावसात फिरत जाऊ नका, पाऊस वाईट नाही. काय वाईटच नाही? हे काय, मान अजून नाही का दुरुस्त? होईल होईल. वही जरा वर धरा. नमस्कार. अरे, मला ओळखलं नाही का काय तुम्ही? कमाल करताय. मी भदे. भदे आहेत का? काळे साहेब आहेत का? अरे नमस्कार नमस्कार काळे साहेब. काय ओळखलं काय? कोण आपण? अरे, मला तुम्ही ओळखलं नाहीत? पहिल्यांदा बघतोय तुम्हाला. अरे बरोबर, असं काय करताय तुम्ही काळे साहेब? जनमेजय सोसायटी आठवा, तुमचं कथाकथन, तुमचं ते ब्लड प्रेशर आम्ही आमच्याकडे घेतलं होतं. या 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 या. हॅलो या. हॅलो. असं विसरलात कसे तुम्ही आम्हाला? आणि अरे सावकाश सावकाश. काय काय झालं? झालं काय? लंगडता कशाला? ते
गुडघेदुखीचं दुखणं एक 2-3 दिवसांसाठी घेतलंय. कोणाचं ते ते अटल बिहारी वाजपेयी ते येणार आहे तुमच्या सोसायटीत? ते कशाला येतात आमच्या सोसायटी धडपडायला? 4 दिवसांसाठी अमेरिकेला चाललेत ते. नवलच आहे. आता त्यात कसलं नवल काळे साहेब? हे नवल नाही हो. अमेरिकेत काही काम असो नसो ते चक्रामाला जातातच ते तिथे. पण ते नवल नाहीये. मग ते तुमच्या सोसायटीत येणार नाही तरी सुद्धा तुम्ही त्यांचे दुखणारे गुडघे घेतले कसे? बरोबर बरोबर आहे. प्रश्न तुमचा अचूक आहे. पण काय खाळे साहेब, आम्ही हा असा विचार नाही करत की हा माणूस आपल्यासाठी काय करतोय मग आपण त्याच्यासाठी काही करायचं, असं नसतं. अरे एवढा मोठा वयस्कर माणूस समाजकार्य करतोय, देशासाठी झटतोय, मग अशा महान माणसासाठी आम्ही त्यांची एक गुडघेदुखी 2-3 दिवसांसाठी जर घेतली तर यात काय काय सांगा ना, फरक पडतो. बरे आपण पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा मला हा योगायोगच वाटला होता. असं कसं? तो पूर्वीची गोष्ट नाही का, हुमायून बाबरासाठी 4 प्रदक्षिणा घालून त्याचा आजार पण आपल्याकडे घेतलं होतं. आणि हुमायूनचं सोडा, आपल्या महाभारतात सुद्धा एक कथा आहे की ती, तो कोण ययाती त्यानं त्या पुरुषचं वार्धक्य कायमचं घेतलं होतं. बरोबर आहे बरोबर आहे. अशा महान लोकांची दुखणी आम्ही काही दिवसांसाठी पुरवून घेतली तर काय फरक काय पडतो सांगा मला. आणि फारच गरम होत. अरे तुमचं केस कसे वाढले अचानक? नाही माझे केस नाही येत ते, हे मी असेच मागून घेतले दुखणं 2-3 दिवसांसाठी. केस? हो केस. कोणाचे विचारा? कोणाचे सांगतो. तो आपला हॉकीपटू धनराज पिल्ले. हो त्यांनी दिले आणि तुम्ही घेतले? काय करणार, मला म्हणाला हो खेळताना सारखे डोळ्यावर येतात हो, मग आधी केस दिसतात मग चेंडू मारावा लागतो. त्याला कापून टाकायला सांगायचे. कापून कसं टाकणार तो? केस कापल्यावर त्याला धनराज पिल्ले म्हणून ओळखणार कोण? काय 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 झालं सावकाश? काय काय पाणी आणू का? नाही पाठीच उसळ दीड दिवस झाला. ती सुद्धा घेतलेली उसण घेतलेली. कोणाची? आता ही उसण काय सांगायला पण आनंद होतो काळे साहेब. आपला शाहरुख खानची घेतली. त्याची कशाला घेतली? अरे कमाल करताय. मगाशी म्हणलं ना आम्ही असा विचार नाही करत आहोत, देशासाठी कार्यरत असतो ती माणसं. अहो काळे साहेब, त्या निमित्तानं त्या शाहरुख खानचा हात शाबासकीसाठी या पाठीवरून फिरला बरं का. एवढाच आनंद आनंद नाही. बसवत नाही, इथून चाललो होतो. चहा वगैरे? नको काही नको. चाललो होतो म्हटलं काळे साहेब आहेत का, त्यांना भेटावं. दिसला, आनंद वाटला. तुम्ही दैवत आहात हो आमच्यासारख्या लोकांचे. देशसेवा करता तुम्ही. सवय शरीराला सावकाश. अरे एकदा उभं राहिलं की पडत नाही, पडल्यावर परत उठत नाही. जमलं? हा जमलं. येतो फार त्रास होता. जमलं. अरे या की लांबून काय येता नाही, काही बोललं नाहीत, जाताना बोला, पुन्हा येईन की नाही सांगता येत नाही. हो बरीच वर्ष झाली हो या मानदुखीने मी खूप आजारी आहे. होय का? हा ना, लग्नही ठरत नाही, वयही वाढत चालले. तर प्लीज काहीतरी मदत करा. अरे बाबा, अरे रडतोस काय? अरे मी काय धन्वंतरी आहे का? नाही प्लीज काहीतरी मदत करा. अरे मदत एकच करू शकतो, लग्न करू नको. बरे साहेब 4-1 दिवस माझी मानदुखी घ्या ना. नको बरे साहेब प्लीज. अरे नको लग्न करू. तेवढी कृपा करा बरे साहेब. अरे एकच अवयव वाकडा आहे तो राहू दे, लग्न करून आणखीन 4 अवयव. बरे साहेब दुसरा अवयव वाकडा थोड्या टाइम साठी असतो, तेवढं चालतं. काहीतरी नको बोलू आचरड असं. मला नाही बरे साहेब प्लीज. नाही मला नाही साहेब. बरे साहेब गरीबाचं पण घ्या ना तुम्ही. बर ये. हे बाबा 4 दिवसांनी घेऊन जा बरं का. हे हे काय करतोस? मिस्टर खाजवे उद्या हे काय कॉन्फरन्स आहे. बरं मग ऑफिसची. बरं मग उभं राहायचंय. बरं राहा ना नीट उभा. प्रमोशन देणार नाही तर साहेब आम्हाला. अरे पण जरा कमी खाजव ना ते. नाही हे तुझं दुखणं मी नाही घेऊ शकणार, आधीच मला खूप झालं. नाही अरे नको नको. अरे कुठे खास
मस्त सांग बाबा एकदा. अरे बापरे, बरं आहे, येतो आता. बदे साहेब मी गोसावी. अरे अरे हे काय करतो तू? मला डायरेक्ट दुखणं सर्दी झाली हो. हो, पण ते दुखणं मला अरे थँक्यू बदे साहेब. सावकाश बदे सावकाश. हे काय सावकाश? ते मानेचं दुखणं. अरे बाबा, बस ना बाबा, तू काय उभा? मी साहेब नाही कुणी, बस. साहेब बसता येत नाही हो साहेब. काय झालं तुला? खूप दुखत. अरे डॉक्टरला दाखव एखाद्या. नाही हो, काय होतंय? डॉक्टरांनी सांगितलं 2-4 दिवस लागतीलच, आराम करा. बसत का नाहीस तू खाली? बसत का नाहीस? अहो बसता येत नाही. खुर्चीवर काही ठेवलंय का? खुर्चीवर नाही हो. स्प्रिंगा बाहेर आल्यात खुर्ची. नाही हो, माझं सीट खराब आहे हो. काय झालंय? काय साहेब? मुळव्याध. आई आई आई. हे पण नाही, मला 1000 नाही साहेब, घेता येत. 2 दिवस. मी आधीच अटल बिहारी साहेबांना गुडगुड 2 दिवस साहेब. नाही. माझं काम केवढं पडलंय साहेब, बघा साहेब. हा? ठीक आहे, ठीक आहे. हे बापरे, काय करताय? काय तुम्हाला काय गुडघेदुखीचा रोग आहे? काय झालं? काय गुडघेदुखी नाहीये मला भदे, तुम्हाला शोधत होते मी. काय काय झालं? त्यानं काय धरा? त्यानं काय? मला लिम्फो सार्कोमिया ऑफ बॅलन्स झालाय हो भदे. अरे एवढे सगळे रोग तुम्हाला झाले? हो. डॉक्टर दाखव एखाद्या तुम्ही. नाही असं धरूनच मला हे चालावं लागतं. नीट नाही धरलं की पडायला होतं बघा अगदी. असं धरून चालतं? हो. असं धरून नाही, पण तुम्ही असं कारण पडाल तुम्ही. पडाल, नीट उभे राहा. बरं बाई, काय केलं तुम्ही? बाई काय बाई? हळूहळू नीट हे करा तुम्ही. धरा धरा काय? अहो मानेच आता तुम्ही. अरे तुम्ही हसताय काय? सगळे हजार तुम्ही वाच. हे बाबा, ते बरं वाटतं. आएगा 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 आने वाला आएगा आएगा. शी, कुठे गेले सकाळपासून काही कळत नाही. जरा कुठे बरे असले की चालले आपले बाहेर. किती वेळा सांगितलंय आजच्या दिवस जरा घरी राहा, मस्तपैकी मज्जा करू, एन्जॉय करू, डान्स करू, गप्पा मारू, गाणं गुणगुणू. पण कसलं काय, सकाळ झाली की चालले आपले बाहेर हुंदडायला. तरी आपले सांगून गेलेत लवकर येतो म्हणून, पण अजून तरी कुठे आलेत ते? आएगा 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 आने वाला आएगा आएगा आएगा. आ गया आ गया आ गया आ गया आने वाला आ गया. घरात काहीही केलेलं नाहीये, स्वयंपाक सुद्धा झालेला नाही. तुला भीक काय घालू? चल हो पुढे. मी भिकारी नाहीये. मी भिकारी नाही. मी मग तू कोण आहे? राजा आहे? आणि तुला काय वाटलं मी जे आएगा आएगा गुणगुणतीये ते काय तुझ्यासाठी? मग कोणासाठी गुणगुणते? मी ना विवेकसाठी, शाहरुखसाठी, ऋतिकसाठी, तुझ्यासाठी नाही काही. तोंड बघ आरशात. आता कसं दिसणार? तोंड डोळे आले, दिसत नाही काही. मीच तुझा ऋतिक, मीच तुझा विवेक आहे. मी भजे तुझा भजे. काय? बघ माझ्याकडे, बघ. खबरदार, खबरदार, जर टाच मारून येशील पुढे
चिंधड्या उडवीन राय राय एवढ्या. खबरदार जर उंबरठा लांडून आत आला. तो रावण हरण घेऊन आला होता, तू स्वतः माकड बनून आलास. अहो मी कसलं माकड आणि मी रावण कसला आलाय. अहो समजून घ्या मला. रावण नाही, रावणाला बसताय का इकडे? बसता येत नाही, उठतो आता. 10 तोंड होती रावणाला, इथं एकच तोंड सांभाळतो एका माने. ती मान सुद्धा आता अपमानित झाली. चालते ना तुम्ही इथून. बसताय का इकडे? काय करते मला ओळख ओळख. अगं मी तुझा नवरा, पती, सोहर, हसबंड आहे. असं काय करते? हे बघ बघ माझ्याकडे सगळ्यांची दुखणी असं झालेलं आहे. काय सांगू, असं धरलं नाही तर पडायला होतं असं, म्हणून सांगतो तुला. अहो मला काही कळत नाही तुम्ही कोण आहात ते. मी भदे भदे, ओळख मला. मी नाही ओळखलं तुम्हाला. तुम्ही माझा नवरा असू शकत नाही. असं कसं? डोळ्यात डोळे घाल, बघ मला डोळे आले. डोळे आलेत तुम्हाला? मग गॉगल घाल. डोळ्यात का डोळे घालू? अगं रस्त्याने येताना एक गरीब माणूस भेटला ना, तो मला म्हणाला जरा डोळे घेता का माझे, म्हणून मी तसे डोळे काही वेळासाठी घेतले. काढा बरा तो गॉगल काढा तो. काय काय अवस्था केली हो तुम्ही. अरे इकडे मी. बसा आता. अहो नको मला तो ऋतिक, नको मला तो शाहरुख, पण हा गॉगल द्या इकडे. बसा नीट. नीट नाही बसता येत. अगं तुम्हाला समजून का घेत नाही? का घेत नाही? आवाज का बसलाय? ओरडायला कुठे गेला होतात? उषाचा उषा. उषा? उषा उषा. उषा कोण? उषा 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 उत्तप्पा. उषा उषा उत्तुप्पा. अहो नीट बोला. शांतपणे बसा तरी नीट. नाही शक्यच नाही. 2-3 दिवस आता शांतता गेलीस तू. माझी गेली ते शांतता. अगं ठरून आता हे खाजवायला काय बोला? सगळं सांगतो. हे सगळं घेतलेलं आहे. उषाचा कार्यक्रम होता. राम तिकडे बसला होता. ती म्हणाली येता का 1-2 दिवसासाठी. बरोबर आहे. आणि तुम्ही भाळलात. नुकसान झालं असतं तिचं. नुकसान झालं असतं. बरोबर आहे. तिचं नुकसान झालं असतं, पण इथे माझं नुकसान कोण भरून देणार? थांबा जरा 1 मिनिट. पंतप्रधानांपासून ते शिपायापर्यंत सगळ्यांची दुखणी घेता तुम्ही. आणि माझी कधी शब्दी घेतली आहे का तुम्ही? काय ऐकू तुमचं? तुझी सर्दी घ्यायला तू काय कोणती गायिका मोठी किशोरी आमोणकर आहे का? परवीन भाभी. परवीन सुद्धा. बरोबर आहे. दुसऱ्यांना सुखी ठेवायचं, बाहेरच्यांना प्रेम करायचं. आणि माझं दुःख कधी जाणलंय का तुम्ही? लग्न झाल्यापासून इकडे अंथरुणच आहे नुसतं. आणि त्यातला एकही आजार ओनरशिपचा नाही. हसताय काय? तुझा ओनरशिप हा शब्द मला आवडला फार. रागवतेस काय? इकडे काय? प्रेमानं बसणं जवळ. बोला आता. उसण गुडघे डोळे दार. अगं बसलीस ना प्रेमा, मला धर जरा. बघा तुझ्याशी प्रेमानच बोलायला आलोय मी. बसा आता नीट. झोपा आता शांतपणे. झोपता येत नाही, बसता येत नाही. एक काम कर, इथे माझा हात पुरत नाही, जरा खाजून दे. असं काय करत? तिथं नाही, तिथं नाही, इथं. अरे तिथं नाही. शांतपणे बसा बघू. झोपा नीट. अगं हॅलो काळे बोलतोय. ओळखलं का? बोला वपू, काय म्हणताय? काय नाही, दौरा सुरू होणार आहे. म्हटलं भदेना पुन्हा एकदा जरा त्रास द्यावा. हो ते ऑलरेडी बेडवर पडलेत हो. 8-10 रोग 4-4 दिवसांसाठी त्यांनी घेऊन ठेवलेत. 8-10 जणांचे?
मिस्टर काळे, तुम्ही एकदा येऊन प्लीज त्यांना भेटून घ्यावं. मला त्यांची अवस्था बघवत नाहीये. मगापासून चित्र विचित्र आवाज त्यांच्या घरातून येतात. हो हो येतोच. या लगेच या. पडा शांतपणे. अहो काय झालं आता? काय चेहरा बघ ना, चेहरा राहिलंय काय आता बघण्यासारखं? बघायचं होतं तेव्हा पाहिलंच ना. लग्न केलंस ना तेव्हा डोळे आले, डोळे दिसत नाही, काही पाहिलाच नाही माणूस. गरज होती का डोळे घेण्याची? त्याला गरज होती आपली दुखणी दुसऱ्याला द्यायची. आता काय? मासिक उसळ. तुम्ही झोपा शांतपणे आता. झोपा. आता काय? आता सांगण्यासारखी दुखणी होती ती सांगितली, न सांगण्यासारखं. झोपा. काळे काळे साहेब आले. अरे असू दे, अरे या पडा. ना. अरे नाही बसा तुम्ही बसा. हा मी बस. तू पण चहा. नाही नको. दिसत नाही, डोळे आले ना. डोळेही आलेत का? आणि आवाजाला काय झालं? अहो ती उषा उत्तुप गाण्याचा कार्यक्रम होता ना तिचा आवाज बसला होता म्हणून घेतलाय 4 दिवसांसाठी. हो. आणखीन कोणाकोणाची दुखणी घेतली तुम्ही? कमला सोनटक्के नाव ऐकलं का? म्हणजे मी मराठीतला लहान का होईना लेखक आहे. कमला सोनटक्के मराठीतली महान टीकाकार आहे. तिचं नाव मी कसं ऐकलं नसेल? तिचं काय? काळे साहेब, हं. तुम्हाला जसा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना, तसाच त्या बाईला लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे. ती बाई महाराष्ट्रभर गावोगावी हिंडून मराठी कथा पुढे सरकते की मागे सरकते यावर व्याख्यान देत हिंडते. त्यांचं लो ब्लड प्रेशर यांनी घेतलं. बापरे. बर. जाऊ द्या, तुम्ही कशासाठी आला होता? काय दुखतंय? नाही काही भदे काही नाही. मला त्रास झाला तरी चालेल. मी दौरे कॅन्सल करायला लावीन. नाही पण मी तुम्हाला त्रास देणार नाही. उलट नाही. वहिनी आता तुम्ही निर्धास्त व्हा. आता मी उलट सांगेन, यांचं आमच्यावर सोपवा. तुम्ही चिंता करू नका. तुमचं एक ठीक आहे हो, पण ती कमला सोनटक्के ती गेली ना अमेरिकेला आम्हाला न विचारता न सांगता गेली आम्हाला. शी, आता ह्यांचं काय होणार? तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हे माझा चेहरा पाहते फक्त, पण लोकांची दुखणी मी घेतल्यानंतर त्यांचा चेहरा चांगला होतो. दिसत नाही. भदे तू शांत व्हा. भदे शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. वहिनी आता कमला सोनटक्के जर इकडे असती तर तिने स्वतःवर उपचार करून घेतले असते की नाही? मग तेच उपचार आपण भद्यांवर करूया. चला तुम्ही द्या जरा फोन द्या तुमचा. हा द्या आत्ता लगेच ताबडतोब. आवश्यकता नाही. हा डॉक्टर पालेकर, मी वपू बोलतोय. नाही मी ठीक आहे. मी ठीक आहे. पण एक अत्यंत सिरियस केस जरा दाखवायची आहे तुम्हाला. नाही हो, आणू शकत नाही तिकडे. जरा याल का इकडे? हां पत्ता 1 मिनिट. हळवे जरा पत्ता समजा. जन्मजय सोसायटी माहिती आहे? बोला पालेकर. बापू या बोला काय मला एक सांगा बापू, तुमची आणि या माणसाची मैत्री किती दिवस झाले? अनेक दिवस झाले. अनेक दिवस? मग इतके दिवस का नाही सांगितलं? अशिक्षित माणसं जर अशी वागली असती तर मी काहीही म्हटलो नसतो. दुखणं विकोपाला जाईपर्यंत तुम्ही कसे काय गप्प बसू शकता? पालेकर त्यांना झालंय काय? लो ब्लड प्रेशर आहे त्यांना. मला एक सांगा बापू, या माणसानं निरनिराळी दुखणी अंगावर काढलीत का? हो. आता बापू, माझ्या मते खूप साऱ्या इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतल्या हव्या आणि आणखीन एका डॉक्टरचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे. मग
कारण प्रॅक्टिस सुरू झाल्यापासून अशी केस मी पहिल्यांदा हाताळतोय. बप्पू त्यांना चक्कर येत आहेत, जेवण जात नाहीये, लो ब्लड प्रेशरचे सारे सिम्पटम्स आहेत. मला कळलं नाही मग. नाही, लो ब्लड प्रेशर आहेच, बट आय वुड लाईक टू हॅव अ सेकंड ओपिनियन. पालेकर कशाला सेकंड ओपिनियन? हे बघा, मला तुमच्या डायग्नोसिसवर पूर्ण भरोसा आहे. इट इज फॅन्टॅस्टिक. तुम्ही प्लीज मला सांगा, हवं तर यांना सांगू नका, पण मला सांगा ना काय झालं त्यांना प्लीज. बप्पू, तुमचा मित्र मिस्टर भदे सांभाळा त्यांना. बसवा इकडे, बसवा. हा, सावकाश बसवा त्यांना. सावकाश. काय हे, काय झालं तुम्हाला? मिस्टर भदे इज प्रेग्नंट. पाळण्याच्या मधोमध्ये फिरतो खेळणा, हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा.